कोडिंग एखाद्या वेळेस माझ्याकडून करत होते बरं का, मग मी शेअर करू शकत नाही तशी. ठीक आहे. आता प्रोजेक्ट घ्यायचा आपल्याला कोणता, ई कॉमर्सचा घ्यायचा आहे बरोबर. मग ई कॉमर्सचा प्रोजेक्ट घेण्यासाठी मी काय करतो, आधी आपण एक फोल्डर बनवून घेऊ आपला. ठीक आहे. त्यामध्ये जे काय आपला प्रोजेक्ट असणार ते प्रोजेक्ट आपण तिथे ठेवू. चालेल. कोणता आहे आपली फोल्डर, A to Z बॅच 51. ठीक आहे. आणि त्यामध्ये एक न्यू फोल्डर बनवतो. त्या फोल्डरला नाव काय द्यायचं, प्रोजेक्ट 1 असं देऊ मी. ठीक आहे ना. एक प्रोजेक्ट 1 नाव दिलं आणि जो काय प्रोजेक्ट 1 आहे त्या फोल्डरला काय केलं मी, ते ओपन केलं. ओपन केल्यानंतर सीएमडी ओपन केल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप काय राहते, इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे मला ते सांगा. मी इथे npm i तुम्ही सांगायचं. ठीक आहे. एक्सप्रेस, EJS, util, MySQL 2 करतो मी इथे. अजून अरे हे सांगा बरं का, स्पेलिंग माझ्या पण चुकतात भरपूर. MySQL 2 त्यानंतर बॉडी डॅश 5. अजून कुकी नाही यूज करणार आपण यात. ठीक आहे. करू आपण पुढे जे पॅकेज. ठीक आहे. एवढे तर पॅकेज घेऊ आपण, जसे लागतील तसे आपण पॅकेज इन्स्टॉल करू. ठीक आहे. एवढे नॉर्मली पॅकेज आपल्याला लागणार आहे. त्यासाठी एक पॅकेज झाले इन्स्टॉल. त्यानंतर नेक्स्ट कमांड कोड पेस्ट डॉट. ठीक आहे. झाले कोड पेस्ट डॉट. कोड पेस्ट डॉट झाल्यानंतर VS कोड ओपन झाले. VS कोड ओपन झाल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप राहते एक सर्व्हर बनवायची. सर्व्हर बनवण्यासाठी एक मी फाईल बनवतो इथे index.js नावाची, आणि त्यामध्ये आपलं एक सर्व्हर बनवून घेतो. सर्व्हर बनवण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला लागणार एक एक्सप्रेस. मग इथे एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. इथे सिंगल कोड टाकले जमन का, इथे सिंगल कोड टाकले जमन का, नाही जमन. त्यानंतर अजून एक जे काय बॉडी पार्सर आपण इम्पोर्ट केले त्याला पण आपण इथे रिक्वायर करू. बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये बॉडी डॅश पार्सर. त्यानंतर अजून ठीक आहे, एक मी व्हेरिएबल घेतो ऍप नावाचा, आणि त्याला एक्सप्रेसच्या जी काही फंक्शनलिटी ती आपण इथे पास करू. ठीक आहे. त्यानंतर आपली एक बेसिक URL असते कोणती, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा घेतला फंक्शन रिक्वेस्ट रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्स डॉट सेंड करू. सपोज फक्त एक्झाम्पल घेण्यासाठी इथे करू आपण प्रोजेक्ट. ठीक आहे. आणि आपला सर्व्हर रन करण्यासाठी एक कोड ऍप डॉट लिसन राऊंड ब्रॅकेट आणि इथे 1000 असा एक मी केलेला पोर्ट नंबर दिला. झालं एवढं काम. ठीक आहे. एकदा चेक करायचा प्रोजेक्ट. ठीक आहे. चेक करण्याऐवजी आपण काय करू आता इथे ओके झालं. त्यानंतर आता मला काय करायचे की तुम्हाला माहिती आहे आपल्याला कशाची ई कॉमर्स वेबसाईट बनवायची बरोबर. मग ई कॉमर्स मध्ये 2 रूट असणार. किती असणार, 2. एक कोणतं असतं ऍडमिन आणि सेकंड कोणतं असतं युजर बरोबर. मग हे 2 रस्ते आपण पहिल्यांदा बनवून घेऊ. चालेल. ठीक आहे. मग मी काय करतो, एक राऊट नावाचा फोल्डर बनवतो राऊट्स, आणि राऊट्स नावाच्या फोल्डर मध्ये एक फाईल बनवतो कोणती admin.js, आणि अजून एक बनवतो कोणती user.js. म्हणजे जे काही राऊट्स असणार ऍडमिनचे राऊट ऍडमिन फाईल मध्ये आणि युजरचे राऊट युजर मध्ये. मग सपोज ऍडमिन मध्ये आलो आणि ऍडमिन मध्ये मी काय करतो, फर्स्ट ऑफ ऑल एक एक्सप्रेस इथे इम्पोर्ट कॉन्स्ट इक्वल टू एक्सप्रेस रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर अजून काय एक व्हेरिएबल घेतो मी कॉन्स्ट इथे राऊट करतो फक्त. ठीक आहे. राऊट इक्वल टू काय सांगणार इथे एक्सप्रेस राउटर राऊंड ब्रॅकेट, बस एवढं सांगितलं. आणि जो का हा राउटर आहे इथून काय करणार आपण एक्सपोर्ट करणार मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट इक्वल टू राऊट. बस एवढं काम झालंय. त्यानंतर मी ते एक राऊट बनवतो सिंपलचा कोणता राऊट डॉट गेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा घेतला. त्यानंतर फंक्शन, त्यानंतर रिक्वेस्ट एक असतो रिस्पॉन्स एक असतो, आणि इथे मी रिस्पॉन्स डॉट काय करतो सेंड करतो. सेंड काय करतो सपोज वेलकम टू
ऍडमिन. ठीक आहे, झालं एवढं काम. त्यानंतर युजर मध्ये पण हे ऍज इट इज हाच कोड राईट करणार आपण. कॉपी पेस्ट करू मी, समजेल. ऍज इट कॉपी पेस्ट केला. कॉपी पेस्ट केल्यानंतर मी फक्त इथे चेंज करतो, वेलकम टू युजर. ठीक आहे. मग आता हे दोन जे काही फाईल आहे ते फाईल मी काय करतो, index.js मध्ये इम्पोर्ट करतो. where admin route इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड. ठीक आहे. आपल्याला ती फाईल सापडत नसली, सिंपल काय करायचं, डॉट द्यायचा, स्लॅश द्यायचा. कुठे येते फाईल आपली, राऊट मध्ये. सजेशन येतात, परत स्लॅश द्यायचं. काय घ्यायचं आपल्याला, ऍडमिन, बस. त्यानंतर आपल्याला दुसरा कोणता राऊट आहे, युजर राऊट. मग युजर राऊटला पण मी इथे काय करतो, एकदा इम्पोर्ट करून घेतो, किंवा रिक्वायर युजर राऊट. फक्त इथे चेंज होणार युजर. झालेत हे दोन राऊट इम्पोर्ट झालेत. मग इम्पोर्ट झाल्यानंतर मी इथे काय करतो, त्यांचा यूज करतो. मग ऍप डॉट काय असतं, यूज. यूज असतं. ठीक आहे, विसरलात मला वाटते तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी. ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश. स्लॅशला युजर आला की काय कुठे पाठवायचं त्याला, युजर राऊटला पाठवायचे. कुठे पाठवायचे, युजर राऊटला. त्यानंतर ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश ऍडमिन टाकलं की युजरला कुठे पाठवायचं, ऍडमिन राऊटला पाठवायचं. ठीक आहे, वर्किंग होते, चेक करायचे एकदा. इकडे आलो मी, रन करतो प्रोग्राम, नोडीमॉन राईट केलं, झाला एक्झिक्यूट. एक्झिक्यूट झाल्यानंतर अरे युजर झाले कुठेतरी, बिलिंग जास्त झाली कुठे, युजर आर जास्त पडलं होतं माझ्याकडून. ठीक आहे. आणि याचा आउटपुट पाहण्यासाठी कुठे आपण येणार, ब्राउझर. ब्राउझरला सर्च करतो, लोकल होस्ट कोलन 1000. काय आलं इथे आता, वेलकम टू. सपोज मी टाकलं स्लॅश ऍडमिन, काय आलं इथे आता, वेलकम टू. ठीक आहे, झाले दोघांचे रस्ते आपण केलेत रस्ते. एक रस्ता जातो कुठे, युजर कडे, आणि दुसरा रस्ता जातो ऍडमिन कडे. ठीक आहे. मग जे काही ऍडमिनचं काम असेल, जे काही ऍडमिन साईडचं काम असेल ते आपण कुठे राईट करणार, ऍडमिन डॉट जीएस मध्ये. आणि युजर मध्ये जे काही युजरचे राऊट असणार ते युजरचे राऊट युजर डॉट जीएस मध्ये राईट. ठीक आहे, एवढं समजलंय सर्वांना. ठीक आहे. त्यानंतर अजून एक फोल्डर बनवतो मी, कोणता, पब्लिक. त्यामध्ये काय राहणार, आपली जावास्क्रिप्ट, सीएसएसच्या फाईल आणि इमेजेस राहतील. ठीक आहे. त्यानंतर एक मी व्ह्यूज फोल्डर बनवून घेतो, एक व्ह्यूज फोल्डर बनवला. ठीक आहे, झाले ते दोन फोल्डर झाले. आता हे बेसिक आपलं काम झाले सर्वांना, हे समजलंय. आता कोणाला असं समजलं नाही असं कोण आहे का ऑफलाईन मध्ये, काही बी कन्फ्युज आहे नसेल कोण, आय थिंक. ठीक आहे. त्यानंतर आता इम्प्लिमेंट करायची आपल्याला फ्रंट एंड आपण. ठीक आहे, अजून बॅक एंडला आपण नाही काम करणार, आपण पहिल्यांदा करू इम्प्लिमेंट फ्रंट एंड. पण फ्रंट एंड साठी एखादी वेबसाईट आपण शोधू. आहे का तुमच्या डोक्यात कोणती वेबसाईट, नाहीये. ओके, माझ्याकडे आहे एक, मी शोधून ठेवली. ठीक आहे, सपोज कुठे ठेवली मी, ठीक आहे, इथे URL मी काय केली, कॉपी करून ठेवलेली. ठीक आहे, मी सर्च केल्यानंतर एक अशी वेबसाईट आहे, ई कॉमर्स टाईप. ठीक आहे, ह्याला आपण थोडी इम्प्लिमेंट करणार आहे. ह्यात सर्व पेज नाहीत, आपल्याला जेवढे पेज लागतात तेवढे पेज नाहीत आपल्याकडे इथे. ठीक आहे, पण जे काही बाकीचे पेज आहेत ते आपण नंतर क्रिएट करणार. ठीक आहे, पण आपण टेम्पलेट उचलणार आहे, रेडीमेड काय करणार आहे, टेम्पलेट उचलणार आहे. एक टेम्पलेट आहे, टेम्पलेटला काय करणार आपण, उचलणार. जसं की आता होम पेज असं ह्या टाईप दिसतंय, त्यामध्ये काय अजून समरी कलेक्शन, त्यानंतर असं काहीतरी कलेक्शन वगैरे दिसतात आपल्याला. त्यानंतर फीचर प्रोडक्ट्स वगैरे वगैरे, अजून भरपूर सारे डिस्काउंट, बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे. ठीक आहे, हे पण वर्किंग होत आहे. पॅन्ट, हुडीज, आउटर, जॅकेट. परत अजून बघू, अबाउट मध्ये तर काहीच नाही बघायसाठी. ठीक आहे, इथं पण काय, शॉपवर क्लिक केलं. ठीक आहे. ठीक आहे, हे एक आपण इम्प्लिमेंट करू. प्रोडक्ट सर्च केले की ते पण आले पाहिजे, टॅगने बी आली पाहिजे, ब्रँडने आली पाहिजे, कलर्स वगैरे. ठीक आहे, सगळं इम्प्लिमेंट करू. घ्यायची टेम्पलेट उचलायची आहे तर. ठीक आहे ना, ऑनलाईन मेंबर्स कुणाला काय अडचण आहे का, तुम्हाला कोणती माहित असेल ते सांगा, मग ते घेऊ. हम्म? मी हेच घेणार. मग माझे सजेशन बोललं तर मी हे घेणार. तुमच्या सजेशन मध्ये कोणते असेल तर सांगू शकतात, ते घेऊ आपण. कोणती घ्यायची मग,
कोणती घ्यायची आहे का तुमच्याकडे? अरे फ्रंट एंड डेव्हलपर आहात, तुमच्याकडे असाय पाहिजे. अरे मागच्या बॅचचे पोरं होते ना, ते म्हणायचे सर आम्ही वेबसाईट बनवतो त्याला तुम्ही डायनेक्टली बनवा. फ्रंट एंड स्वतः ते बनवायचे. हे घेऊ आपण टेम्पलेट, ठीक आहे ना. टेम्पलेट घेण्यासाठी ठीक आहे, सर्वांना लिंक मी शेअर करतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण ते प्रोजेक्ट डाउनलोड करायला लागेल. ठीक आहे, ठीक आहे, सर्वांना ही मी लिंक ग्रुपवर शेअर करतो. तिथून काय करा, फक्त तुम्ही ह्या पेजला डायरेक्ट वेबसाईटला येता. ठीक आहे, ह्या वेबसाईटला आल्यानंतर काय करायचं, सिंपल आल्यानंतर डाउनलोड बटनावर काय करायचं, क्लिक करायचं. जसं तुम्ही डाउनलोड बटनावर क्लिक करता तुमच्या पीसी मध्ये काहीतरी एक फाईल डाउनलोड होईल. ठीक आहे, डायरेक्ट ती फाईल कुठे शो होईल तुमची, की डाउनलोड्स मध्ये. ठीक आहे, आले इथे एक फाईल, ती कशी आली, झिप मध्ये आली. त्याला काय करायचं, राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला भरपूर सारे असे ऑप्शन भेटतात. सिंपल इथं काय दिसते, एक एक्स्ट्रॅक्ट ऑल म्हणून एक ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर सिंपल क्लिक करायचं आणि हे कारण घ्यायचं एक्स्ट्रॅक्ट. झाली एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुमच्या डाउनलोड मध्येच काय झाली, एक दुसरा फोल्डर आलाय. चायनीचं एक सिम्बॉल असेल ते गेलं असेल आणि इथे आम्हाला दुसऱ्या आपल्याला एक फ्रेश भेटली. त्याला काय करायचं, सिंपल ओपन करायचं. ओपन केल्यानंतर सिंपल मी काय करतो, हे HTML चे पेज दिसतात. ठीक आहे ना, एकदा चेक करू. index.js आहे, दिसतंय आपल्या इथे, शो होतंय. सिंपल, त्याला काही चेंजेस नाही करायचे. चेंजेस न करता डायरेक्ट काय राईट क्लिक करायचं. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करा, राईट क्लिक करा आणि इथे ओपन ऑप्शन दिसते, ओपन विथ, इथे मी VS कोड. ठीक आहे ना, आणि ओपन विथ VS कोड केल्यानंतर जो काय आपला हा कोड आहे, कंट्रोल मी कॉपी करतो सर्व कोड. कॉपी केल्यानंतर मी एक फोल्डर बनवतो. कुठे फोल्डर, ठीक आहे, व्ह्यूच्या आतमध्ये मी 2 फोल्डर बनवतो. एक फोल्डर बनवतो युजरचा आणि सेकंड. ठीक आहे, हा 2 मिनिट आपण साईडला ठेवू, कन्फ्युज होता थोडस. ठीक आहे, हा पण मी क्लोज करतो. ठीक आहे, सर्वांनी झिप फोल्डर डाउनलोड केली. झिप फोल्डर डाउनलोड केल्यानंतर त्याला काय करा, एकदा एक्स्ट्रॅक्ट करा. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट कुठे आहे आपला, डेस्कटॉप मध्ये मी ठेवला आहे. डेस्कटॉप मध्ये बॅच 51, त्यामध्ये आपण प्रोजेक्ट 1 घेतलाय आणि त्यामध्ये व्ह्यूज नावाचा फोल्डर बनवला आणि त्यामध्ये मला 2 फोल्डर बनवायचे. एक बनवायचा आहे ऍडमिन आणि दुसरा बनवायचा आहे युजर. तुम्ही VS कोड मधून पण बनवू शकता, पण VS कोड मधून बनवल्यानंतर ते स्ट्रक्चर बरोबर दिसत नाही, त्यामुळे मी डायरेक्टली इकडनं बनवतोय. झालेत, व्ह्यूज मध्ये 2 फोल्डर आलेत आपले. आले, मग जे काय आपले व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये ऍडमिन आहे, ऍडमिनचे जे काही EJS फाईल असणार ते कुठे असणार, ऍडमिन मध्ये, आणि युजरच्या जे काही EJS फाईल असेल ते कुठे, युजर मध्ये. मग मग युजर मध्ये मी काय करतो, सिंपल एक फाईल बनवतो. कोणती, index.egs नावाची मी एक फाईल बनवली. ठीक आहे, मग ती फाईल बनवल्यानंतर जो काय आपण कोड एक्स्ट्रॅक्ट केलाय, जो काय आपण कोड डाउनलोड केलाय, त्याला काय करायचं, मी एकदा ओपन करतो. आणि जो काही index.फाईल फाईल आहे त्याला काय करणार, राईट क्लिक करून ओपन विथ VS कोड करतो. आले ऑप्शन, ओपन विथ मी VS कोड केले. जसं मी ओपन विथ VS कोड केले, जो कोड VS कोड ओपन झाले. कंट्रोल A, कंट्रोल C, जी काय आपली index.egs फाईल आहे तिथे काय करणार, मी सिंपल पेस्ट करून देणार. ठीक आहे, पेस्ट केल्यानंतर मी युजर राऊट मध्ये एकदा येतो आणि इथे फक्त रेंडर करतो. एकदा चेक करतो की फाईल सेव्ह होती का नाही. रेंडर मध्ये index.egs आउटपुट पेजला येऊ, मी एकदा चेक करतो ती फाईल सेव्ह होती का एक्झॅक्ट. ठीक आहे, ऍडमिन आहे इथे. काय index.lookup का बरं एरर आला, हा कोणता एरर आहे हा, त्याला फाईल सापडली नाही. इथे आपल्याला द्यावं लागेल ना काहीतरी, असं काहीतरी द्यावं लागतं ना. अरे असं सांगता तुम्ही की जसं मला चेहरे बघून वाटतं की तुम्हाला काहीच माहित नाही. असं आलाय का टेक्स्ट, का बरं असं राईट केलंय, की जी काय आमची ही नाही राईट केलं तर डायरेक्ट तो काय पुढे फाईल पाहतो, तो व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. पण आपण काय केले, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये 2 फोल्डर बनवले, एक ऍडमिन आणि दुसरा युजर.
मग त्याला सांगायला लागेल इथे की जो काय तू फोल्डर फाईल उचलणार आहे ते कुठून उचल, युजर फोल्डरच्या आतमध्ये. मग तसं आपण राईट केल्यानंतर इथे आलंय काहीतरी टेक्स्ट आलाय, टेक्स्ट तर आलाय पण त्याचं आपल्याला सीएसएस अप्लाय झाली नाही, बरोबर. मग सीएसएस अप्लाय नाही झाली, का नाही झाली ते मग इथे जे काय आपल्याला फाईल दिसतात, जे झिप केली फाईल, बरोबर, झिप केलेल्या फाईल मध्ये इथे काहीतरी दिसतंय आपल्याला, हे 3-4 फाईल दिसतात फोल्डर, ते सिंपल काय करायचं, कॉपी करायचे. मी कॉपी केल्या, जो काय आपलं फोल्डरचं लोकेशन आहे तिथे जाऊन फक्त सिंपल पेस्ट करायचं. पेस्ट करताना कुठे करणार हे फाईली, पब्लिक फोल्डरच्या आत. झाल्या पेस्ट. आता आउटपुट पेजला येऊन आणि रिफ्रेश करू. जसं रिफ्रेश केले काही चेंजेस झाले नाही, का ना झाली ते चेक करा. ठीक आहे, कुठे इंडेक्स डॉट जेएस पब्लिक फोल्डर मध्ये आलेत आपले, सीएसएस फाईल आली, का लोड नाही झाली मला ते सांगा. ठीक आहे, तुम्हाला असं मला वाटतं की तुम्हाला काही असं लिंक बरोबर नाही, ठीक आहे, पण आपण लिंक कसं काय, ठीक आहे, इंडेक्स डॉट जेएस मध्ये येऊ का, एकदा क्लोज करू. इथे काय तुम्हाला एक सांगू का, आता काय राहिले, आता मी एरर सांगू, का नाही लोड झाली, आता सांगा का नाही लोड झाली. सांगायला लागतं, बरोबर. मग काय सांगणार आपण इथे, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट एक्सप्रेस डॉट स्टॅटिक राऊंड ब्रॅकेट डबल कोट, आणि इथे सांगणार पब्लिक बॅकस्लॅश. झाले, आता चेक करू होईल का, रिफ्रेश केले होईल, होईल का नाही, काय झालं, पण झाले ना, इमेज वगैरे शो झाले ना. ठीक आहे, अजून आपण चेक करू, सीएसएस राहिलं, ठीक आहे, कुठे राहिली, आपण इंडेक्स डॉट जीएस मध्ये येऊ. इंडेक्स डॉट जीएस मध्ये आल्यानंतर इथे काय करायचं, जे काही सीएसएस फाईल आहे तिथे दिसतात आपल्याला, सीएसएस फाईलच्या आतमध्ये सिंपल काय करणार आपण, जे काही स्लॅश सीएसएस आहे, कंट्रोल एचआरएफ करण्याऐवजी मी इथे काय करतो, ह्याला सिलेक्ट करतो आणि कंट्रोल डी करतो. तसं करण्याऐवजी कंट्रोल सी करून कंट्रोल डी केलं, जेवढं काही फाईल आहे तेवढ्या काही झाले, सिलेक्ट झाले, इथे पुढे काय द्यायचं, स्लॅश द्यायचं. जसं ह्याला स्लॅश दिलंय, की आयोनिकच्या फाईलला पण आपण एकदा स्लॅश देऊन टाकू, कंट्रोल डी, इथे पण, ठीक आहे. त्यानंतर अजून कोणत्या फाईल राहिल्या, इथे पण एक सीएसएस फाईल, ह्याला पण मी देतो एक स्लॅश. अजून कुठे राहिली का, नाही राहिली, ठीक आहे. डबल आपण जाऊन चेक करू, रिफ्रेश करू, रिफ्रेश केल्यानंतर काहीतरी चेंजेस झाले थोडेफार, ठीक आहे. त्यानंतर जे काही जावास्क्रिप्टच्या फाईल आहेत त्यांना पण आपण काय देणार, पुढे स्लॅश देणार. मग पुढे जावास्क्रिप्टच्या फाईल मी कंट्रोल डी करतो डायरेक्ट, झाले ऑल सिलेक्ट, आणि पुढे फक्त मी देतो इथे स्लॅश. आता चेक करू, ठीक, काही चेंजेस नाही झाले, अजून कुठेतरी फाईल्स राहिल्यात, हे ठीक आहे. ठीक आहे, फोल्डर मध्ये येऊ. मी फोल्डर मध्ये आल्यानंतर जो काय आपण डाउनलोड केला फोल्डर, त्यामध्ये काहीतरी राहिली फाईल राहिली, आय थिंक इथे एक सीएसएस फाईल राहिली, ठीक आहे. ह्याला काय करतो मी, कॉपी करतो, कॉपी केल्यानंतर सीएसएस फाईल कुठे असते, पब्लिक फोल्डरच्या आत, दिली फाईल टाकून, कनेक्शन आपण ऑलरेडी केलं इंडेक्स डॉट जीएस मध्ये, इथे कुठे दिसती फाईल, ठीक आहे. आता आउटपुट पेजला जाऊन रिफ्रेश झाली सगळी फाईल लोड, ओके, ठीक आहे. फाईल आली, सर्व फाईल आली. त्यानंतर मी हे फक्त सेपरेशन करतो, एक नाव बार वेगळा करतो, आणि हा जो काय फुटर आहे तो फुटर काय करतो, वेगळा करतो, ठीक आहे. त्यासाठी मी कुठे आलो, युजर मध्ये आलो, युजर मध्ये मी 2 फाईल बनवतो, एक बनवतो नाव बार डॉट इजेस, आणि सेकंड बनवतो फुटर डॉट इजेस. मी ह्यांचं पार्टिशन करतो. पार्टिशन कुठून कसं होणार आहे आपण एकदा चेक करू. हे पार्टिशन कुठून झालंय, जो काय हा कॉन्टॅक्ट वर्ड आहे तिथून आपलं पार्टिशन झालं, ठीक आहे ना. मग इंडेक्स डॉट इजीएस मध्ये आलो, कंट्रोल एफ करतो, इथे कॉन्टॅक्ट सर्च, कुठे कॉन्टॅक्ट, हा पण नाही कॉन्टॅक्ट, ठीक आहे, हा कॉन्टॅक्ट आहे. इथे मी टेक्स्ट राईट करतो थोडा काहीतरी, एक्झॅक्ट तोच आहे की आपण चेक करतो, आहे लाईन आल्या,
ठीक आहे, तोच कॉन्टॅक्ट आहे. मग तो कॉन्टॅक्ट आहे तर त्या जो काही कॉन्टॅक्टचा एंड आहे तिथून मी काय करतो, सर्व डेटा कॉपी करतो. इथे आहे हेडर, हेडरच्या वरचा पार्ट सगळा मी काय करतो, कॉपी करतो. कंट्रोल एक्स केला आणि जो काय आपला नाव बार आहे, नाव बार मध्ये मी ते कंट्रोल एक्स करणे, कंट्रोल कॉपी करतो आणि नाव बार मध्ये मी जाऊन पेस्ट करू. ठीक आहे. त्यानंतर फुटरचा पण आपण पार्ट कॉपी करू आणि पेस्ट करू. पहिल्यांदा चेक करू की कुठून फुटर स्टार्ट आहे. ठीक आहे, कुठून आहे, कुठून आहे. ठीक आहे, मी इकडे एक दुसरं पेज ओपन करतो अजून, जसं की शॉपचं पेज ओपन. ह्यामध्ये फुटर कुठून आहे, KG91 बरोबर. ठीक आहे ना, ध्यानात ठेवा बरं. आणि इकडे पण हा पण फुटरचा पार्ट आहे का, आवर जर्नल. ठीक आहे, चेक करू. हा पण फुटरचा पार्ट आहे बरोबर ना. म्हणजे इथून इथपर्यंत काय, इथून ते जो काय लास्ट आहे तो फुटरचा सर्व पार्ट. इथे आलो, एकदा मी कंट्रोल एफ कंट्रोल व्ही केला आणि जो काय हा सेक्शन आहे, हा सेक्शनचा खालचा पार्ट सगळा काय फुटर आहे, सगळा मी काय केला इथून कॉपी केला आणि फुटर डॉट इजीएस मध्ये जाऊन पेस्ट. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे, हा इथला फुटर डिलीट केला. इथला नाव बार पण मी काय करतो, डिलीट करतो. कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट, हा कॉन्टॅक्ट. ठीक आहे, आणि हा हेडर वरचा मी काय करतो, डिलीट. चेक करायचे एकदा, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं सगळी CSS वगैरे जावास्क्रिप्ट सगळी हल्ली. ठीक आहे. मग इथे सिंपल मी काय करतो की नाव बार इथे इम्पोर्ट करतो फक्त. ठीक आहे, कोणत्या फाईल मध्ये, इंडेक्स डॉट EJS मध्ये. नाव बार इम्पोर्ट करण्यासाठी EJS चा सिंटॅक्स ओपन इक्वल टू इन्क्लूड राऊंड ब्रॅकेट मध्ये नाव बार डॉट आणि EJS चा सिंटॅक्स क्लोज केला. जसं नाव बार केलंय इन्क्लूड, त्याच पद्धतीने फुटर पण इथे इन्क्लूड करू. लास्टला आलो, फक्त नाव बारच्या ऐवजी इथे फुटर. चेक करायचे एकदा, झाला सेटअप, नाव बार झाला. ठीक आहे, नाव बार झाल्यानंतर आता पेज कोणतं घेऊन यायचे आपल्याला, अबाउटचं पेज घेऊन. ठीक आहे ना. मग अबाउट साठी मी एक पेज बनवतो युजर मध्ये, की इथे अबाउट डॉट EJS आणि इथे पण आपण काही इम्पोर्ट करणार, पहिला नाव बार आणि फुटर. नाव बार डॉट EJS. अरे चुकलं ना, आहे ना, काय इन्क्लूड आहे ना इथे, राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये नाव बार डॉट EJS. त्याच पद्धतीने फुटर पण इथे मी करतो इम्पोर्ट. झालंय, चेक करायचे एकदा, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं अबाउट वर क्लिक केलं, कुठे आला युजर. ठीक आहे, त्याची एक URL बनवायला लागेल. URL कुठे असणार, मग ते कुठे असेल URL, इथे असेल ना. एक राऊट बनवायला लागेल ना त्याचा. इथे एक राऊट बनवू मी युजर मध्ये, राऊट डॉट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश अबाउट असेल, कोमा घ्यायचा फंक्शन. फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट सेकंड रिस्पॉन्ड आणि ते रिस्पॉन्ड डॉट मी काय करतो, रेंडर. रिडायरेक्ट झालं, रेंडर घेतलं. रेंडर मध्ये आपण सांगणार युजरच्या आतमधून तू काय घ्यायची, अबाउट डॉट EJS फाईल सेव्ह करायची. ठीक आहे, झाली. आणि मी आता इकडे जाऊन चेक करतो काय URL गेट झाली. HTML ते चेंज करण्यासाठी आलो मी नाव बार मध्ये, कुठे अबाउट 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 अबाउट, छोटं करतो. कुठे अबाउट आहे का, दिसतंय कोणाला, आहे अबाउट. इथे फक्त काय चेंज करणार, स्लॅश टाकणार आणि जो काही HTML आहे तो HTML चा पार्ट मी काय केला, रिमूव्ह केला. एकदा इकडे आलो, रिफ्रेश केलं, अबाउट वर क्लिक केलं, आला अबाउट पेजला. नाव बार फुटर झाला इम्प्लिमेंट इथे. जो काय अबाउटचा कोड आहे तो अबाउटचा कोड मी एकदा घेऊन येतो इकडनं. पुढे अबाउट इथे ओपन विथ VS कोड. ओपन विथ VS कोड केल्यानंतर अबाउटचा स्टार्टिंग कुठून आहे ते चेक करायला लागेल. पुढे स्टार्टिंग अबाउटचा शॉप पेज पासून ते आवर
पर्यंत काय आहे अबाउटचा पार्ट. ठीक आहे, ह्यामध्ये मी सर्च करतो. आपल्याला नावबार फुटर घ्यायची गरज नाही ना इथे. जो पार्ट लागणार नाही तो कशाला घ्यायचा. काय इथे शॉप पेज इंटर कुठून स्टार्ट आहे नावबार आउटचा सेक्शन. अरे ठीक आहे, कुठून आहे अबाउट अबाउट ठीक आहे, सर्च का होईना. ठीक आहे, आपल्याला नावबार आणि फुटर नाही पाहिजे ना, फक्त जो काय मधला पार्ट आहे तो पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आपण अबाउट पेज पाहिजे. अरे आपण अबाउटच सर्च करतो ना. इथे अबाउट ठीक आहे, ते आहे अबाउटच. इथूनचा जो काय खालचा पार्ट आहे तो खालचा पार्ट फुटर लागतोय आपल्याला. लाईन नंबर किती ही 180. ठीक आहे, 182. दुसरं आपल्याला लास्ट काय एंड कोणता आहे त्याचा. ठीक आहे, त्याचा एंड एकदा चेक करतो. एंड जर्नी कॉपी करतो. VS कोडला आलो, कंट्रोल F कंट्रोल V. इथून वरचा पार्ट म्हणजे 304 पासून ते 180 पर्यंत. ठीक आहे, जास्त आलो आपण. अरे अरे 180 180 ते कंट्रोल शिफ्ट 180 पर्यंत घ्यायचं ना आपल्याला पार्ट. ओके, जास्त इथून काय करतो मी कॉपी करून कुठे टाकणार about.egs मध्ये पेस्ट केला नंतर आपण चेक करू झालंय का आलाय का पेज. इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं, आलाय अबाउटचं पेज. ठीक आहे, ओके अबाउटचं आलंय. त्यानंतर कोणतं घ्यायचं आपल्याला शॉपचं. पण शॉप पेज मध्ये आपल्याला जो काय हा खालचे शॉप आहे शॉप स्लाइडर शॉप गाईड वगैरे हे आपल्याला पेज लागत नाही. ठीक आहे, हे मी काय करतो नावबार मध्ये जाऊन रिमूव्ह करतो फक्त. ठीक आहे ना, जे पार्ट लागत नाही तो तुम्ही इथे रिमूव्ह करतो. पुढे शॉपचं पेज. जास्त कन्फ्युज होते. पुढे शॉप. ठीक आहे, शॉप मधलं जे काय गेला आहेत ठीक आहे रिमूव्ह करतो एकदा. झाले का रिमूव्ह. ठीक आहे झाले. जो काय शॉपचा हवर केल्यानंतर एक पार्ट येतो तो पण मी इथे काय करतो तो ULच एकदा रिमूव्ह करून टाकतो. रिफ्रेश केलंय हवर केलंय झालंय. एकदा शॉपचं पण पेज घेऊन येऊ आपण. शॉपचं पेज कुठून स्टार्ट आहे एकदा चेक करू. पुढे शॉप पेज पासून ते आवर्जन. ठीक आहे, तर ओपन विथ VS कोड करतो. ठीक आहे, कंट्रोल F कंट्रोल. आपल्याला पेज पाहिजे शॉप पेज पासून ते 182. आपल्याला कुठं पाहिजे दुसरं वर्जन 180 पर्यंत कॉपी करायची. ह्याला केलं कॉपी करून कुठे टाकणार आपण हे shop.egs मध्ये. मग युजर मध्ये एक मी अजून एक पेज बनवतो कोणतं shop.egs. आणि यामध्ये जो काय कोड आहे पहिल्यांदा आपल्याला लागणार एक नावबार आणि दुसरा लागणार आहे फुटर. ह्या दोन्हीला मी एकदा इम्पोर्ट करून घेतो इथे नावबार.egs आणि इथे इजेसचा सिंटॅक्स क्लोज केला. त्याच पद्धतीने फुटरला पण इथे मी करतो एकदा इम्प्लिमेंट. ठीक आहे, जो काही शॉपचा कोड आणलाय तो इथे कोड मी पेस्ट करतो. याला चेक करू एकदा नावबार मध्ये मी जाऊन स्लॅश टाकतो फक्त एक सिंपलचा
अबाउटला टाकलं, इथे HTML पुढून टाकतो आणि इथे टाकतो मी स्लॅश. ओके, चेक करू एकदा शॉप पेज आपलं वर्किंग होतंय का. जसं मी शॉपवर क्लिक केलंय, जी काय आपली शॉपची URL आहे ती एकदा URL बनवायला लागेल. कुठे बनवणार, user.js मध्ये. मग user.js मध्ये आलो, user.js मध्ये आल्यानंतर एक राऊट बनवतो, route.get राऊंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश शॉप, कोमा घेतला, फंक्शन घेतला, फंक्शन मध्ये रिक्वेस्ट सेकंड रिस्पॉन्स आणि इथे रिस्पॉन्ड डॉट मी करतो रेंडर. रेंडर काय करणार आपण, युजरच्या आतमधून काय घ्यायचं, तू shop.ejs फाईल शो करायची. रिफ्रेश केले, जसं रिफ्रेश केले ठीक आहे. मी करतो शॉपवर क्लिक, जसं शॉपवर क्लिक करे आलो शॉप पेज, आलो शॉप पेजला, झालं इम्प्लिमेंट शॉप पेज. त्यानंतर अजून कोणतं पेज राहिलं आपलं, पेज, ब्लॉग आणि कॉन्टॅक्ट. हे तुम्ही करता, कसं करायचं ते समजलंय. 3 पेज केले तसं तुम्ही करू शकता. ठीक आहे, होमचं मी एकदा रिमूव्ह करतो. ठीक आहे, सब पेज कुठे नाव बार मध्ये आलो, नाव बार मध्ये आल्यानंतर ह्या UL सोडून टाकतो एकदा गायब. आणि इथे करतो index.js च्या ऐवजी आपण काय करणार, इथे स्लॅश टाका. ठीक आहे, होतंय वर. होमला आलो, अबाउटला आलो, शॉपला आलो. राहिले कोणते पेज, पेज, ब्लॉग आणि कॉन्टॅक्ट राहिले. ठीक आहे, एवढं काम झालंय. त्यानंतर बाकीचे 3 पेज तुम्ही इम्प्लिमेंट करता. सेकंड आपण काम करून घेऊ आता ऍडमिन साईडचं. ठीक आहे, इथे मी सपोज करतो स्लॅश ऍडमिन, आलंय वेलकम टू ऍडमिन. सपोज पहिल्यांदा मी सर्व जे काही फाईल चालू त्याला मी एकदा क्लोज करतो. हे पण राऊट क्लोज, पब्लिक फोल्डर पण इथे मी क्लोज करून टाकतो. ठीक आहे, आता आपल्याला घ्यायची एक ऍडमिन पॅनल. ठीक आहे, मग ऍडमिन पॅनलचं काय करतात, तुम्ही बनवतात का मी देऊ, सांगा काय करायचं. तुम्ही बनवता का मी देऊ तुम्हाला. ऑनलाईन मेंबर्स काय करता, ऑलरेडी आयता घ्यायचा, चालेल का मी बनवत बसलो आता आपलं 2-3 दिवस इकडेच जाते. काय करायचं, आयता घ्यायचा, माझ्याकडे आहे एक. ठीक आहे, हे माझ्याकडे बघतो असेल तर असेल असं नाहीये. ठीक आहे ना, पाहायला लागेल मला. ठीक आहे, एकदा मी चेक करतो माझ्याकडे आहे की नाही. ठीक आहे, एकदा दुसरी CMD मी इथे करतो क्लोज. आपल्याला आउटपुट पाहण्यासाठी कुठे, ब्राउझरला आलो, एकदा सर्च करतो मी लोकल होस्ट कोलन 1000 असं, काहीच नाही आलं इथे. स्लॅश ऍडमिन टाकलं सपोज, नाहीये वाटतंय, आय थिंक. ठीक आहे, असेल तर तुम्हाला सेंड करीन मी, नसेल तर मग आपल्याला बनवायला लागेल, नाही तर आयता कुठून तरी उचलू आपण. ठीक आहे, इथे index.js आहे, इथे काय टाकले स्लॅशला, आपल्याला आय थिंक दिसाय पाहिजे आहे ना. ठीक आहे, डेस्कटॉप हॅश लोडिंग, पोर्ट नंबर 1000 असं काहीतरी रन आहे. ठीक आहे, ऍडमिन पॅनल माझ्याकडे आहे पण हा वर्क होईना, चालू होईल. ठीक आहे, डायरेक्ट मी इम्प्लिमेंट करून बघतो, चालेल. ठीक आहे, जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कुठे आहे, इथे बनवलाय. ठीक आहे, आणि इथे मी काय करतो एक सिंपल सर एक, ठीक आहे, ऍडमिन मध्ये मी 2 राऊट बनवतो. admin.js मध्ये आलो, JS मध्ये आल्यानंतर मी इथून एक फाईल काय करतो, रेंडर करतो. सिंपल सी एक फाईल रेंडर, कोणती की रेंडर डॉट, रेंडर मध्ये मी काय करतो, ऍडमिनच्या आतमध्ये, ऍडमिनच्या आतून काय करायचं, एक index.ejs फाईल तू काय करायची, रेंडर करायची. ठीक आहे,
आणि जी काही EJS फाईल आहे ती EJS फाईल एकदा बनवून घेऊ आपण. पुढे व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये ऍडमिन मध्ये इंडेक्स डॉट EJS, त्यानंतर एक नावबार डॉट EJS पण बनवून घेतो. आणि त्यानंतर त्याबरोबरच एक फुटर डॉट बनवली फाईल बनवल्यानंतर जो काय माझ्याकडे कोड आहे तो मी ॲज इट इकडे पेस्ट करतो. जसं की माझ्याकडे इंडेक्स डॉटची कोड नाहीये, ठीक आहे. डायरेक्ट मी नावबारचा कोड घेते, कॉपी करतो. जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या नावबार मध्ये मी इथे पेस्ट करतो. त्यानंतर फुटरचा पण मी ॲज इट इज कोड आणतो इकडे, कॉपी केला, आपल्या फोल्डर मध्ये आलो, फुटर मध्ये मी काय केलं इथे पेस्ट केलं, ठीक आहे. त्यानंतर जो काय आपला नावबार आणि फुटर आहे इथे फक्त मी काय करतो इन्क्लूड करतो, ठीक आहे. टेन्शन ना घेऊ, मी देतो तुम्हाला, ठीक आहे ना, तसं विचार ना करू देणार नाही. आणि इथे फक्त नावबारला मी इथे काय करतो इम्पोर्ट करतो, नावबार डॉट EJS आणि EJS चा सिंटॅक्स क्लोज केला. त्यानंतर काय इम्पोर्ट करणार इथे फुटर डॉट झाला इम्प्लिमेंट. चेक करायचे आउटपुट पेजला, इकडे रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं कॅन नॉट गेट ऍडमिन आले, का आलंय ते पण चेक करायला लागेल आपल्याला. ऍडमिन डॉट जीएस मध्ये आलो, सपोज ऍडमिन आलं की ऍडमिनच्या फोल्डर मध्ये इंडेक्स डॉट जीएस आपण राऊट तर बनवलंय ना, का बरं असं दाखवत आहे, ठीक आहे. कारण जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपण स्टॉप केला, आय थिंक सर्व्हर मी इकडे स्टॉप केलं, त्यामुळे आपल्याला आउटपुट भेटलं. एकदा सर्व्हर स्टार्ट केल्यानंतर परत आउटपुट पेजला आलो, इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं आपल्या पुढे एक ऍडमिन पॅनल ओपन झालाय. चालेल हा का दुसरा घ्यायचा, एकदा चेक करू वर्किंग आहे की नाही, ठीक आहे. इथं पण वर्किंग नाहीये, हा पण होईल ना, ठीक आहे. भरपूर सारे काम करायला लागणार आहे. मोबाईल व्ह्यूला चेक करू एकदा, ओके, काय अडचण नाही इथे. चेक करायला लागेल ना आपल्याला ऍडमिन पॅनल वर्क होतोय का नाही, ठीक आहे. इथं वर्किंग होईना बरं का, ठीक आहे. त्याचा एकदा कोड मी चेक करतो की काय इश्यू येतात. सगळा कोड इथेच राईट केलेला आहे, ती CSS फाईल आहे ह्याला एक, इथे आहे का CSS फाईल पब्लिक मध्ये, काहीच नाहीये, ठीक आहे. जाऊन देऊ, ठीक आहे. एवढा ऍडमिन पॅनल भेटलाय आपल्याला, काय अडचण नाही ह्या पॅनल मध्ये, ठीक आहे. काय वाटलं तर ह्यात आपण जावास्क्रिप्ट राईट करून ह्याला आपण क्लोज करू शकतो, ठीक आहे. अजून किती मॉडेल ओपन करू शकतो यामध्ये, ठीक आहे. झालंय काहीतरी होतंय पण इथे, ठीक आहे, ठीक आहे. हा मेनू बार का ओपन व्हायना मला ते एक समजा ना, ठीक आहे. त्याला करू आपण इम्प्लिमेंट, ठीक आहे. ऍडमिन पॅनल ओपन झालाय आपला, तुम्हाला ह्याची झिप फाईल मी सेंड करतो, कशाची, ऍडमिन पॅनलची, ठीक आहे. त्यानंतर युजर पॅनल पण आपला झाला इम्प्लिमेंट, ठीक आहे. त्यामध्ये आता जो काय पार्ट लागत नाही तो पार्ट मी काय करतो सिंपल रिमूव्ह करतो. जसं की कोणता पार्ट लागत नाही आपल्याला, हे लागेल आपल्याला फ्री शॉपिंग ऑन परचेज $200, राहून द्यायचं. $200 म्हणजे किती, हा ठीक आहे. परत आपल्याला अजून काय लागणार नाही, ठीक आहे. हे सर्चिंगचं आपण साईटला टाकणार आहेत ना, शॉपिंग पेज मध्ये टाकणार सर्चिंग, ते एक नाही लागणार आय थिंक, पण ते राहून देऊ आपण सध्या. हे एक पार्ट नाही लागणार आपल्याला, रिमूव्ह, बरोबर. त्यानंतर अजून ऑफर, अरे हा बॅनर कशाला आहे मग, हा बॅनर कशासाठी असतो, ऑफर साठीच असतो ना. समरी कलेक्शन आमच्याकडे लागले आता ऑफर, इथे आपण लिहिणार डिस्काउंट 100% फ्री मध्ये, ठीक आहे ना, असं काहीतरी करू आपण. त्यानंतर अजून काय लागायचं की गोष्ट कोणती नाही, ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टी लागणार आहेत, फक्त आपल्याला हा पार्ट लागत नाही. हा पार्ट मी फक्त इथे काय करतो रिमूव्ह करतो. रिमूव्ह करण्यासाठी आलो नावबार मध्ये, हा भरपूर चालू, कंट्रोल F केलं, आणि कंट्रोल F केल्यानंतर जो पार्ट लागत नाही इथे मी सर्च करतो, नाही झाला सर्च, तो युजर मधला आहे का, युजर मध्ये चेक करायला लागेल का मग,
सांगा मला, विसर बोलाय मी है ना. आला इथं पार्ट, हा पार्ट फक्त मी एकदा रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे ना, जो पार्ट लागत नाही तो रिमूव्ह केला. चेक करू, झालाय. त्यानंतर अजून काय नाही लागत, हे ॲरो बटन नाही लागत मला. ते ना आपले एक एक पेज राहणार आहेत ना, मग हे ॲरो बटनाचा काय उपयोग आहे, ते रिमूव्ह करायचे. पुढे दिसणार ते आपल्याला नाव बार मध्ये. कोणत्या नाव बार मध्ये, युजरच्या नाव बार मध्ये. पुढे तो ॲरो बटन 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 आपण लिस्ट डिलीट, त्यानंतर ह्याचा पण UL मी इथे डिलीट करतो. कुठे आयकॉन आयकॉन आयकॉन, ठीक आहे, हा रिमूव्ह करायचा. फक्त कंट्रोल D, जेवढे काय आहेत तेवढे सगळे डिलीट करून टाक एकदाच. झाले. आलो होम पेजला, आलो अबाउट पेजला आलो, त्यानंतर शॉप पेजला आलो, त्यानंतर पेजेस. ठीक आहे, पेजेस मध्ये काय असतं बरं, वेबसाईट एक्सप्लोर केली असेल तर माहित असेल तुम्हाला. होम मध्ये तर काय नाही, सगळे छोटे छोटे. अबाउट मध्ये पर्सनल कंपनीची इन्फॉर्मेशन, त्यानंतर शॉप मध्ये आपली शॉपिंग करण्यासाठी, पेजेस मध्ये ब्लॉग मध्ये त्यांचा एखाद्या युजरचा रिव्ह्यू असतो. ठीक आहे ना, क्लायंटचा. कॉन्टॅक्ट मध्ये तर माहिती आहे आपल्या सर्वांना कॉन्टॅक्ट असणार, पण हे पेजेस मध्ये काय असणार, ठीक आहे, ते रिमूव्ह करू. ठीक आहे, ते रिमूव्ह करून टाकायची. मग तुम्ही म्हणता तुम्ही वेबसाईटच सगळी डिलीट करून राहिला, काय राहिलं त्यात. ठीक आहे ना, समजेल तुम्हाला. आता नाही समजणार, जेव्हा आपण प्रोडक्ट मध्ये जातो ना काहीच नाही समजणार. ठीक आहे, लय कॉम्प्लिकेट मध्ये जातो, त्यामुळे जे पार्ट लागत नाही ते रिमूव्ह केले. झाले फ्रंट एंड आपलं इम्प्लिमेंट. ऍडमिन पॅनल झालाय, चेक करायचं. ऍडमिन पॅनल झाला इथे. ठीक, एवढं करता तुम्ही. बाकी आपण उद्यापासून बॅकएंड लावू मग. ठीक आहे, एवढं फ्रंट एंड इम्प्लिमेंट करा फक्त, बाकी काय अडचण नाही. ठीक आहे, कॉन्टॅक्ट पण करून घेऊ मी, मला पण लागणार आहे परत, घेऊ करून ह्यातच. ठीक ना, कॉन्टॅक्ट पण मी इम्प्लिमेंट करून घ्या वाटते. ठीक आहे, मी जसं मला लागेल तसं मी करतो. शॉप केले, ब्लॉग, कॉन्टॅक्ट. ठीक आहे, हे पण तुम्ही एकदाच करून घेऊ आपण, आहे टाइम तर. ठीक आहे, पुढे बनवणार युजर राऊट मध्ये आलो. युजर राऊट मध्ये आल्यानंतर मी दोन राऊट बनवणार, एक युजर राऊट डॉट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश, कोणतं घेणार आहे आपण पेज, ब्लॉगचं घेणार आहे. कोमा घेतला, फंक्शन घेतला, फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट, सेकंड रिस्पॉन्स, आणि ते रिस्पॉन्स डॉट मी करतो रेंडर. कोणतं पेज असणार ते रेंडरचं, युजरच्या आतमध्ये ब्लॉग नावाचं एक पेज असेल, ब्लॉग डॉट झाले रेंडर. त्यानंतर अजून एक आपलं राऊट बनवून घेऊ. कोणता राऊट राहणार, राऊट डॉट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कॉन्टॅक्ट, कोमा घेतला, फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट, सेकंड रिस्पॉन्स, आणि ते रिस्पॉन्स डॉट मी रेंडर करतो. रेंडर कोणतं पेज करणार आपण, लास्ट मध्ये कोणतं आहे, कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट डॉट इजेस. पण ते कॉन्टॅक्ट डॉट इजेस पेज कुठे असणार, आपलं युजरच्या आत. ठीक आहे, दोन पेज मी एकदा बनवून घेतो. पुढे बनवणार व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये युजर नावाचा जो काय फोल्डर, त्या फोल्डरच्या आतमध्ये कॉन्टॅक्ट डॉट इजेस. जसं कॉन्टॅक्ट डॉट इजेस पेज बनवले त्याच प्रकारे आपण ब्लॉग डॉट इजेस पेज पण मी काय होतो एकदा बनवून घेतो. पुढे युजर फोल्डरच्या आतमध्ये ब्लॉग डॉट इजेस, आणि ह्या मध्ये आपल्याला लागणारे काय, इन्क्लूड नावबार आणि फुटर, तो पण इथे मी करतो एकदा नावबार डॉट इजीएस. त्याच प्रकारे फुटर पण लागणार आहे, फुटरला पण इथे इम्पोर्ट करून घेऊ, फुटर डॉट इजीएस. ह्याच प्रकारे आपलं राहणार अजून कुठे, कॉन्टॅक्ट जो काय पेज आहे त्या कॉन्टॅक्ट पेजच्या आतमध्ये झालंय. चेक करूया, रिफ्रेश केलं, ब्लॉग पेजला आलो. ठीक आहे, आपल्याला नाव बार मध्ये चेंजेस करायला लागतील. हा युजरचं नाव बार आहे. ठीक आहे, युजर मध्ये चेंजेस करायचे ना आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे, शॉप वगैरे नाही, दोन नाही तर एक ह्यामध्ये काय आहे तुम्हाला. ठीक आहे, कन्फ्युज होता ना तुम्ही, चेंजेस होणार नाही. आता जो काय हा नाव बार आहे, कोणता हा नाव बार, ह्यामध्ये दोन व्ह्यू दिले त्यांनी. ठीक आहे, हा दिसतोय तुम्हाला कोणता, की सपोज एक मोबाईल व्ह्यू दिलाय त्यांनी आणि एक डेस्कटॉप व्ह्यू दिलाय. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला कन्फ्युज होता की स्लॅश चेंज केले तरी पण चेंज होईल ना. ठीक आहे ना, त्यामुळे काळजीपूर्वक करून घ्या तेवढं.
इथे फक्त मी करतो स्लॅश ऍड, त्यानंतर इथे पण HTML रिमूव्ह करतो, जे करतो स्लॅश, बॅक आलो, रिफ्रेश केलो, कॉन्टॅक्ट वर गेलो, आलाय नावबार फुटर, ब्लॉग वर आलो, आलाय नावबार फुटर. फक्त यामध्ये काय करायचं, जो काय आपण झिप फाईल डाउनलोड केली त्यामधून कोड कॉपी करायचा आणि इकडे जाऊन पेस्ट करायचं. कॉपी पेस्ट काम करता नाही एवढं तुम्ही असं. त्यानंतर ऍडमिन पॅनल पण काय झाला पाहिजे, तुमचा इम्प्लिमेंट झाला पाहिजे, बरोबर. मग मंडे पासून आपण करू इम्प्लिमेंट. ठीक आहे, मंडे अरे शनिवार पासून. आज कोणता वार आहे? ठीक आहे, ठीक. फक्त उद्या सुट्टी आहे, परवा दिवशी सुट्टी नाही. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स एवढं इम्प्लिमेंट करता तुम्ही, चालेल. ऑनलाईन मेंबर्स मेसेज बॉक्स मध्ये राईट करा, एवढं करतान का?